नका शो. अरे जुनं खोड आहे म्या. ह्या एवढ्याशा उन्हानं काय बी होणार नाही मला. हे बघा मी सांगते ना सगळ्यांना, आईंनी त्यांची गावाकडची हक्काची जमीन विकून हे पैसे आणले तो. मग आधी सांगायचं ना. हे शिवानीला आवडलं नसतं म्हणून तिला सांगितलं नाही आणि कोणाला कळू दिलं नाही. मला आत्ताही नाही आवडले आई. आजी तू आज चल बरं, त्रास होईल तुला. शिवनाई, आता ह्यो फक्त प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा नाहीये तर तुझ्या बी आत्मसन्मानाचा आहे, तुझ्या स्वाभिमानाचा. अहो आजी, असं काही होणार नाही. सीताई, अहो कुणाच्या बी मनात ना शंका नको राहिला. आणि ह्या झालेल्या अपमानाचं उत्तर कोण देणार? शिवा, तू आजीला काय म्हणतीयस आज चल म्हणून? उर्मिला काकूंना म्हण, कीर्तीताईंना म्हण. त्यांनी आजीवर खोटा चोरीचा आळ घेतलाय. नेहमी तर तू कोणाला बोलूही देत नाहीस. दिव्या, उगाच विषय वाढवू नकोस. काय ह्यांनी कुठवर विषय आणून ठेवलाय ते बघ ना. उलट ह्यांनी बाई आजीची माफी मागितली पाहिजे. आजीशी असं वागलेलं मी सहन करणार नाहीये. दिव्या, तू आज चल माझ्या बरोबर. चल जाओ, तिला आत घेऊन जा. हो. वा, हे कमाल आहे. माझ्या आजीचा अपमान होतो आणि मी काय बोलायचं पण नाही. शिवाय एक लक्षात घे, हे तुझं सासर असेल पण ही आजी पण तुझीच आहे. दिव्या, बास झाला, आत जा. दिव्या, तू चल, तू आज चल. तू त्रास नको करून घेऊ. चल चल दिव्या, चल तू आतमध्ये. का मला हात नेतोस चंदन? ऐक माझा जरा, आज चल. आता काय करायचं? वहिनी मी एक काम करतो, आम्ही ना आतमध्ये जाऊन ना खोलीतच शोधतो. असतील पैसे कुठेतरी. पैसे मिळाले ना की सगळे प्रश्न सुटतील. हा, आलो. उर्मिला चल, उर्मिला चल पटकन. मला एक कळत नाहीये, पैसे आजींच्या रूम मध्ये सापडलेत त्याच्यामुळे त्यांनी चोरी केली हे सिद्ध झालंय ना. मग आता कशाला हे सगळं करताय? कारण मला हे पटतच नाहीये. कीर्ती, तोंड बंद कर. आत जा. आई, हे बघ. आत जा. हाय, नका ना असा हट्टीपणा करू. तुला हट्टीपणा वाटतोय ह्यो? अगं वंदे, तुला कळत कसं नाहीये? इकडे बस, इकडे बस. ऐक माझं. तू का हात आणलंस मला? हात सोड माझा. दिव्या, तू आता असं मोठ्या मोठ्याने ओरडलं नाही पाहिजे. अगं प्रेग्नंट आहेस तू. मग मी काय बाई आजीवर झालेला आरोप सहन करून घेऊ? तू करणार असशील पण मी करणार नाही. आणि ती शिवा का आता शांत बसलीये? नाही तेव्हा मार उड्या मारत असते ना. तुला सांगते, बाई आजी नेहमी शिवाची बाजू घेते. ती कीर्ती बाई आजीला चोर म्हणाली तरी ती आता तिची बाजू घेत नाहीये. दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे. अगं पण ते शिवाचं सासर आहे. आता सगळेच जण असे ओरडतायत तर कोणीतरी शांत राहणं गरजेचं आहे ना. तू शिवाची बाजू का घेतोयस? हा, बरोबर आहे ना, तिने काम दिलंय तुला. दिव्या, अगं जरा विचार करून बोल. हे बघ, सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही सगळे एकमेकांवर ओरडताय. मग अशा वेळेस कोणीतरी शांत राहून हे प्रकरण सांभाळायला नको का? हे बघ चंदन, मला ना हे पटत नाही. तुला माहितीये ना कीर्ती कशी आहे, ती मुद्दाम करते सगळं. हो हो हो, पण त्यांना त्यांच्या परीने हँडल करू दे. आपण त्यात नको पडूया. आणि तू तर पडूच नको, तुला त्रास होईल. ऐक जरा माझं. हे घे, चल पाणी पी. त्रास करून घेतेस. छत्री बाजूला घे, कळत नाही तुला? छत्री बंद कर. करते आई. आई तुम्ही चिडू नका. मी छत्री बंद करते, पण तुम्ही शांत व्हा. शांत हो? अगं कशी शांत हो? तुला काय वाटतं, हा विषय मी जर आज इथं सोडून दिला ना तर त्या लोकांनी वाटल खरंच मी पैसे चोरले. नाही म्हणते, जोपर्यंत सिद्ध होत नाही तर मी हा विषय सोडणार नाही. अगं आज पातूर मानानं जगले ग. ठीक आहे आई, असं असेल ना तर मी पण इथेच थांबते तुमच्या सोबत. आई आई हे सरबत घ्या ना एवढं. आई घ्या ना.
बाबा, आई, बाबा सापडले का पैसे? बघितलं का व्यवस्थित तुम्ही? नाही आहे तिथे. मी माझ्या रूम मध्ये पण बघितलं, तिथेही नाहीयेत. इथे नाही आहेत कुठेच. सगळं शोधून झालं. काय करूयात? आपल्याला लवकरच शोधावे लागतील. तिथे आजी खूपच टेन्शन मध्ये आहे. आई, तू लॉकर मध्ये चेक केलेस का? नाही ग, मला आठवते मी इथे कपाटात या ड्रॉवर मध्येच ठेवले होते. मी लॉकर मध्ये नव्हते ठेवले. कदाचित तू अर्धे चुकून ठेवले असतील आणि तुला आठवत नसेल. बाबा, मी बघतो तो. दुसऱ्याच्या दारात जेव्हा आपल्यावर असा हाय घेतला जातो, ही येळ येते ना, तो तर सहन नाही होत गं. सहन आई, आई तुम्ही नका हो त्रास करून घेऊ स्वतःला. तुम्ही शांत व्हा ना आई. आई घ्या, हे प्या थोडंसं. आता कळत नाही तुला सांगितलेलं. आई, मला काय बी नकोय. आई तुम्ही शांत हो. आई, तू आई, अहो आई काय होतंय? शिवाजी, जावई बापू, कोणीतरी या. आई, आई काय होतंय? आई, आई सांभाळा. आई तुम्ही, आई, आजी काय होतंय? आई, आजी शांत हो. मला अगं आई तुम्ही शांत हो. ऐकून घे आजी. मला आई चल. आई चल.